नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे बाळंतपण. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा बाळंतपण. अरुणा काकी किचनमध्ये नाश्ता बनवत होत्या आणि सुरेश काका नेहमीप्रमाणे नारळीच्या झाडांना पाणी देत होते. मध्येच मोगरीच्या वेल्याला भर देत होते. जाई फुलली होती, तिच्या कळ्या काढत होते. परडीत जास्वंदाची फुले पूजेसाठी तयार होती. एवढ्यात गेट वाजले म्हणून अरुणा काकीने किचनच्या खिडकीतून बाहेर पाहिले. विनया आत येत होती. तिला पाहता त्या गडबडीने बाहेर आल्या. विनया तोपर्यंत बागेत काम करणाऱ्या सुरेश काकापर्यंत पोहोचली होती. बाबा, जाईला खूप कळ्या आल्यात, रोज काढताना? हो हो काढतो, पण करणार का एवढ्या फुलांचं? तू होतीस तेव्हा गजरा काढायचीस, तू इथून गेलीस आणि... एवढ्यात अरुणा काकी तिच्या जवळ आल्या. अगं, आज सकाळीच शाळेत नाही गेलीस? नाही ग, आज रजा घेतली. का ग, सहजच ना? नाही आई, आज माझ्या आणि अजितच्या लग्नाचा वाढदिवस ना, म्हणून रजा घेतली आणि तुम्हाला भेटायला आले. अरुणा काकी खजील झाल्या. सुरेश काका पण गप्प बसले. हो ग, कशी विसरले मी? माझ्या मुलाच्या लग्नाचा वाढदिवस विसरले? आज 15 मे. याच दिवशी तू अजितची बायको म्हणून या घरात आली होतीस. अजित अकस्मात गेला आणि काकूना रडू फुटले. अजितच्या आठवणी त्या कासावीस झाल्या. काका पण डोळे पुसू लागले. विनयाच्या हाताला धरून त्यांनी तिला जवळ घेतले. वय झालं ग विनया, माझ्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाची तारीख आम्ही विसरलो. आठवण तशी रोजच असते ग. अजित ऍक्सिडेंट मध्ये गेला तेव्हाच आम्ही पांगळी झालो. पण खरं तर तू सून आमची, पण सुनेपेक्षा मुलगीच जास्त. तू आपलं दुःख बाजूला ठेवून आम्हाला सांभाळलंस. तुझ्याकडे पाहून आम्ही सावरलो ग विनया. पण आई, तुम्हीच माझं समीरशी लग्न ठरवलं, नाहीतर मी तुम्हाला सोडून गेलेच नसते. अरुणा काकूने विनयाच्या हाताला धरून आत घेतले. घरात येता येता विनया बागेतील झाडांकडे पाहत होती. घरात शिरल्या ती काकांना म्हणाली, बाबा, गेल्या आठवड्यात मी आणि समीर एका नर्सरीत गेलो होतो. छान छान रोपे होती तिथे. मला तुमची आठवण झाली. मी म्हटलं समीरला, अजितच्या बाबांना ही रोपे फार आवडतील. समीर म्हणाला, परत इकडे येऊ तेव्हा त्या घरासाठी पण रोपे घेऊ. समीर बरा आहे ना ग? हा, तुझ्याशी बरा वागतो ना? होय बाबा, खरंच चांगला आहे हो समीर. त्याला तुमच्या दोघांची पण काळजी वाटत असते. तो म्हणत असतो, जसे माझे आई बाबा तसे अजितचे आई बाबा. बरं झालं बाई, माझी पण जबाबदारीच होती ना. शेवटी तू नाही म्हणत असताना मी तुझं समीरशी लग्न लावून दिलं. तुझं पण आयुष्य आहे. तू विधवा होऊन राहणं आम्हाला नाही आवडायचं. आमचा मुलगा आवेळी गेला यात, आमचा मुलगा गेला यात. तुझा काय दोष? अरुणा काकीने पदर डोक्याला लावला. विनया किचन मध्ये आली आणि तिने तिच्या बॅग मधून डबा काढला. हा खरवस आहे, आमचा दूधवाला चीक आणतो. माझी सासू आवडीने खरवस बनते. आज त्या म्हणाल्या, तू त्या घरी जाते आहेस ना, जुन्या घरी तुझ्या, तर खरवस घेऊन जा. अजितच्या बाबांना खरवस आवडायचा ना, म्हणून डब्यात भरला. आई, तुम्ही काय केलं जात नाश्त्याला? विनया गॅस जवळ गेली. पातेलीतील उपीट केलेलं होतं अरुणा काकूने. उपीट केलंय असं म्हणून तिने सराईतपणे 3 डिश मध्ये उपीट घेतले. बरोबर डबा काढून शेव घेतला आणि तिन्ही डिश मधील उपीटावर पसरला आणि एक डिश अरुणा काकी आणि सुरेशरावांच्या हातात दिली आणि एक आपण घेतली. उपीट आणि खरवस खाता खाता सुरेशराव बोलू लागले, विनया, तू तिथे सुखात आहेस हे पाहून बरे वाटते. नाहीतरी मी जगाविरुद्ध वागलेला, विधवा सुनेचा हात दुसऱ्या तरुणाच्या हाती दिलेला. अजूनही हे समाजात अमान्य आहे. तरुण विधवांना हळदी कुंकवाला बोलवत नाही, पण आम्ही तुझं समीरशी लग्न करून दिलं. आम्ही दोघांनी कन्यादान केलं. पण तू सुखी व्हावस म्हणूनच ग. मध्येच अरुणा काकू बोलायला लागल्या. अजित गेला आणि
आणि आम्ही कोसळलो. पण तू आमची मुलगी झालीस, तुझी शिक्षिकेची नोकरी सांभाळलीस आणि आम्हाला पण सावरलीस. तू नसतीस आमच्याबरोबर त्या काळात तर काय झालं असतं आमचं. तू होतीस म्हणून घरात जाग होती. तू शाळेतून आल्यावर आम्हाला शाळेतील गमती जमती सांगायचीस, जेवण करून आम्हाला जेवायला घालायची, पुस्तके वाचून दाखवायचीस. थोडक्यात तूच आमची म्हातारपणची काठी होतीस. डोळ्यात अश्रू जमा झालेली विनया बोलू लागली. होय बाबा, आई, तशी मी पोरकीच. माझ्या मामाकडे मी राहत होते, त्यांना पण जड झाले होते. आणि बाबा, तुमच्या शाळेत मी नोकरीला लागले. तुम्ही माझे हेडमास्तर होतात. पण माझे सासरे नव्हे, माझे बाबा झालात. खरंच विनया, मी हेडमास्टर होतो आणि तू शिक्षिका म्हणून शाळेत आलीस. तुला शाळेत पाहिलं आणि लक्षात आलं अशी आपली सून हवी. अजितला पण आवडलीस तू आणि आमची सून झालीस, नव्हे मुलगीच. ते 8 महिने सुंदर होते. आम्ही दोघं आणि आमचा मुलगा अजित आणि विनया तू सून, आम्ही नातवंडाची वाट पाहत होतो. आणि 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 ते दुःख सहन केलं ग बाई विनया. अजित गेला ॲक्सिडेंटमध्ये. तू जुनी मुलगीच झालीस आमची. पण हळदी कुंकू आलं की मला जाणवायचं ही तरुण मुलगी आमच्यामुळे अडकली आहे. नशिबानेच माझा सहकारी जयवंत, त्याचाच मुलगा समीर माझ्या शब्दाबाहेर नाही गेला. खूप चांगलं झालं. अनेकांसाठी हा धडा असेल. अशी तरुण विधवा मुलींची लग्न व्हायला हवीत. विनयाने डिश उचलल्या आणि तिने धुवायला सुरुवात केली. रोडा काकी उठल्या. अगं अगं थांब, बस जरा. किती दिवसानंतर आली आहेस? मी धुईन नंतर. काय झालं धुतलं तर? पूर्वी धुत नव्हते का मी? अगं विनया, पूर्वी तू आमची सून होतीस, आता त्यांची आहेस ना. आता तू त्यांची आहेस ग, समीरची बायको. पण आज तुझा आणि अजितच्या लग्नाचा दिवस. पण समीरने तुला इकडे यायची परवानगी दिली? होय. उलट समीर बोलला, आज अजितच्या आई वडिलांना आठवण येत असेल, आज रजा घे आणि तिकडे जा. त्यानेच सकाळी मला इथे सोडलं आणि संध्याकाळी न्यायला येतो म्हणाला. खरंच ती सर्व चांगली माणसं आहेत, तुमच्यासारखीच. करुणा काकीना थोडं खटक. विनयाने आपली तिच्या घरच्यांची तुलना केली. तिच्या घरच्यांना आपल्या एवढीच चांगली असं म्हटलं. एक काकीना जरा खटकलं. सुरेश काका बाजारात जाऊन येतो असे म्हणून बाहेर पडले आणि त्यात दोघीच उरले. मगापासून अरुणा काकींचं लक्ष होतं. विनया पूर्वीपेक्षा जास्त तुकतुकीत दिसत होती. त्यांचं लक्ष तिच्या पोटाकडे होतं. सुरेश काका बाहेर गेले हे पाहून त्यांनी विनयाला विचारलं, विनया, दिवस गेलेत काय? होय. कितवा महिना? 5वा. वाटलंच मला. पहिलं बाळंतपण ग. डोहाळे कडक लागले असतील. होय ना. पाणी पोटात टिकत नव्हतं. अरे, मला कळवायचंच ना. मी आणलं असतं तुला माझ्याकडे. असं काय केलंस ते? तुला काय नको हवं ते पाहिलं असतं ग. कशाला अंगावर काढलंस? अंगावर नाही काढलं आई. समीरच्या आईने म्हणजे माझ्या सासूने खूप केलं माझ्यासाठी. आई आपल्या मुलीसाठी करेल ना तसे सगळं केलं. अरुणा काकीच्या मनात परत कडवट चव आली. त्यांना वाटलं होतं ती म्हणेल, तुमची खूप आठवण आली, मला खूप त्रास झाला, तुमच्याकडे यावं असं वाटत होतं. पण विनयाच्या सासूने सगळं केलं जे मी केलं असतं. मग त्या हळूच म्हणाल्या, विनया, मग बाळणपणासाठी इकडे ये, मी सगळं पाहते तुझं. नको आहे. माझ्या सासूने शेजारच्या हॉस्पिटलमध्ये नाव घातलंय माझं. दर महिन्याला तपासणी असते ना. आणि तुमचं दोघांचं पण वय झालंय. इकडे समीर आहे म्हणजे त्याची गाडी असते आणि समीरचे बाबा पण गाडी चालवतात. शिवाय आमच्याकडे 2 बायका कामाला येतात रोज. त्यामुळे तशी काही अडचण नाही हो. पण मी केलं असतं ना. अजित समोर असतं तर मी केलं असतंच ना. पण नकोच आई. आता 4 महिने त्याच डॉक्टरकडे जाते आहे ना, तेव्हा मी तिकडेच जाईन. तुम्ही काळजी करू नका. बरं बाई, सर्व काही व्यवस्थित होऊ दे. पण काय लागलं तर आम्ही आहोत. मग विनयाने जेवण करण्याचा ताबा घेतला. बाबांना आवडते म्हणून बटाट्याची सुकी भाजी केली, खीर आणि पुऱ्या.
सर्वजण जेवली. दुपारी अरुणा काकी आणि विनया बाजूबाजूला झोपल्या तेव्हा काकी तिला बाळणपणात घ्यायच्या काळजीबद्दल बोलत होते. संध्याकाळी तिने बागेतील झाडे पाहिली, फुले काढली. एक गजरा काकींसाठी, एक आपणासाठी आणि एक सासूसाठी तयार केला. काळोख पडायला आला आणि समीरच्या गाडीचा हॉर्न वाजायला लागला. तेव्हा तिने दोघांना नमस्कार केला आणि ती गाडीत बसली. ती दोघे तिला पोचवायला गाडीपर्यंत गेली. विनया गेली आणि अरुणा काकी गप्प गप्प झाले, कष्टी झाले. काका काकीला म्हणाले, काय झालं? विनया गेली म्हणून गप्प गप्प झालीस की काय? अगं एक लक्षात ठेव, आपणच तिचं लग्न करून दिलंय ना, तिच्या भल्यासाठी. शेवटी तिचं आयुष्य आहे पुढे, आपण तिला किती दिवस पुरणार? ही नाराज त्यासाठी नाही झाले हो, तिचं दुसरं लग्न करून दिलं. त्याच वेळी मी मनाची तयारी करून झाली होती. पण काय, विनया गरोदर आहे 5 महिन्यांची. अरे वा, छानच, म्हणजे संसारात रमलेली दिसते. होय हो, चांगलीच रमली ती. पण त्यापुढे तिला आपली पण किंमत नाही, आठवण पण नाही. म्हणजे असं का म्हणतेस? आज मुद्दाम भेटायला आली, राहिली ना पुरा दिवस? होय हो, राहिली पुरा दिवस. पण तिला तिच्या सासरचेच मोठेपण, समीर असा आहे, अशी काळजी घेतो, सासू अशी, आईसारखी जपते, सासरे गाडी चालवतात, हॉस्पिटलमध्ये न्यायला 2 गाड्या घरात वगैरे वगैरे. खरं आहे ते. तिचा सासरा म्हणजे माझा जुना सहकारी नाही का? प्रेमळ आहे तो आणि हौशी पण आहे. पण त्यामुळे तिला आपली काहीच गरज नाही हो. म्हणून मला वाईट वाटतं. मला वाटतं ना, सुनेचे लाड करावेत, तिचे बाळणपण काढावे. ते बाळंतिणीची आंघोळ, बाळाची झबली टोपली आपला अजित असता तर मी केलं असतं ना सर्व. पण आपलं नशीबच, तरुण मुलगा गेला आपला. झालं ते झालं. पण ही विनया, मी म्हंटल माझ्याकडे ये, मी करीन तुझं बाळंतपण तुझ्या आईसारखं. तर ती म्हणाली, माझ्या सासूने सगळी व्यवस्था केली आहे, हॉस्पिटलमध्ये नाव घातलंय, आमच्या घरी 2 बायका कामाला आहेत, शिवाय 2 गाड्या आहेत आमच्या. म्हणजे हिला आपली काहीच गरज नाही. अगं पण हे बरं नाही का? नाहीतरी तुला झेपतंय का सांग? रडत ताडकन उठल्या, मला झेपत नाही, मला झेपत नाही, मला झेपणार नाही. माझ्या अजितच्या बायकोचे बाळंतपण नसतं केलं, त्याच्या मुलाला मी आंघोळ नसती घातली, त्याची शू धुटं नसतं मी. होय होय ग, होय होय केलं असतंच खरं. पण ती आता अजितची बायको नाही, आता समीरची बायको आहे, हे लक्षात घे आणि शांत हो. विनया प्रसूत झाल्याची बातमी कळेल तेव्हा बाळंतीला पाहून ये. बस आता हा विषय पुरे. त्या दिवसापासून अरुणा काकी गप्प गप्प असायच्या, फारशा बोलायच्या नाही. आपली रोजची कामे करायच्या आणि शून्यात पाहत राहायच्या. काका रोजची कामे करत होते, पण ते सुद्धा बायकोच्या काळजीने त्रस्त झाले होते. दिवस जात होते. जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर आला. सप्टेंबर महिन्याची एक सकाळी विनयाच्या सासऱ्यांचा फोन आला. काकांनी तो घेतला. विनयाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काल रात्रीपासून ब्लिडिंग होते आहे, रक्त चढवायचं आहे, तिचा रक्तगट दुर्मिळ आहे, त्यामुळे धावपळ. कोणता रक्तगट आहे तिचा? काळजीत पडलेल्या काकाने विचारले. ए निगेटिव्ह हा शब्द ऐकताच काकाने काकूंकडे पाहिले. काकू कपाटाकडे धावली. कपाटातील फाईल बाहेर पडली. काकूंचा रक्तगट होता ए निगेटिव्ह. काकांनी रिक्षा ठरवली. काकूंना घेऊन रिक्षा गेली रक्तपेढीकडे. पुन्हा एकदा रक्तगट तपासणी आणि काकूंच्या अंगातील 1 बाटली रक्त जमा झाले. तीच रिक्षा घेऊन काका काकी हॉस्पिटलमध्ये धावले. डॉक्टर रक्ताची वाट पाहत होते. 2 तासानंतर काकूंनी दिलेले रक्त हॉस्पिटलमध्ये पोचले. ते विनयाच्या अंगात चढवले गेले. दुसऱ्या दिवशी विनयाची प्रसूती झाली आणि मुलगा झाला. विनयाच्या सासूने अरुणा काकींना घट्ट मिठी मारली. विनयाच्या सासऱ्याने सुरेशरावांना आलिंगन दिले. दुसऱ्या दिवशी विनयाने डोळे उघडले तेव्हा तिचं बाळ तिच्या बाजूला होता आणि समोर होता समीर, त्याचे आई बाबा, अरुणा काकी आणि काका. समीर म्हणाला, विनया, तुझी तब्येत नाजूक झाली होती आणि तुझा रक्तगट दुर्मिळ, पण या काकूंनी धावपळ करून आपले रक्त दिले, कारण त्यांचा आणि तुझा रक्तगट एकच होता. काकूमुळे तू वाचलीस आणि हा बाळ सुद्धा. डोळे भरून आलेली विनया बोलू लागली, आई, तुमचे रक्त माझ्या अंगात आले म्हणजे तुम्ही सासू नव्हे, माझ्या आईच झाला. तुमची इच्छा होती ना?
माझं बाळंतपण काढावं, माझ्या बाळाला आंघोळ घालावी, त्याच्या दुपट्ट्याचा वास घ्यावा. आई, हॉस्पिटलमधून बाहेर पडून मी तुझ्याचकडे येणार, तुझ्याचकडून आंघोळ घालून घेणार आणि माझं बाळ तुझ्या घरच्या पाळण्यात झोपणार. होय होय आई. अरुणा काकीला केवढा आनंद झाला. डोळे भरू झाले त्यांचे, घसा दाटला. हो ग हो, हो हो हो, ये ये, मी तुझीच वाट पाहते विनया, तुझीच पाठ पाहते, तुझी आणि तुझ्या बाळाची. माझ्या अंगात किती ताकद आली बघ. विनयाला आणि बाळाला जवळ घेत अरुणा काकी म्हणाली आणि बाकी सर्वजण डोळे पुसू लागले. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.